जायचं आणि कुणीकडे तोंड करून स्नान करायचं? होय, सूर्याकडे नाही. जिकडून पात्राचं पाणी येते त्या तिकडे तोंड करायचं. पाणी कुणीकडून काय ना, कोण्या दिशेकडून काय ना, कोण्या दिशेकडून का पाणी ना तिकडे तोंड करायचं. आणि किती वेळा बुडायचं मध्ये? नाक धरून एकच वेळा बुडायचं. अंग घासायचं नाही तीर्थात कधीच. नाक धरून एकच वेळा बुडायचं आणि वर यायचं, त्या तीर्थाचं नाव घ्यायचं, नमस्कार करायचा, उजव्या बाजूने फिरायचं आणि बाहेर निघायचं. जसं पाय करीत गेला होता तसंच बाहेर यायचं, बर का. मग आल्याच्या नंतर त्या ठिकाणी चूळबिळ भरून त्या ठिकाणी तीर्थात टाकायचं नाही. चूळ भरून कधीच तीर्थात टाकायचं नाही. केलेली तीर्थाचं उलट पुण्य निघून जातं. चूळ जरी तुमच्या तोंडामध्ये न जाणे पाणी घेतला तरी बाहेर येऊन टाकायचं, पण तीर्थात टाकायचं नाही. मग आल्या बाहेर आल्यानंतर कपडे कसे काढायचे अंगावरचे? नियम आहे तो. कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी वर्म असल्याशिवाय नाही. आता पहिल्यांदा शेतात त्या ठिकाणी पेरायला गेल्या का मधून सुरू करते की कडवून? कोण्या तर सांगा बरं, कोण्या तरी कडवून सुरू करावं लागेल की का मधून? नांगरटी जमत सेंटर मधून धरून इकडे इकडे मारत जातात, पण पेरणी जमत नाही. तसं तीर्थाला गेल्याच्या नंतर बाहेर यायचं आणि कपडे कसं काढायचे माहितीये का? दुसरं कोरडा कपडा अंगावर घ्यायचं आणि आपल्या अंगावरचा कपडा असं वरून ओढून काढायचा नाही, खाली सोडून द्यायचं. का? त्यांची चरण रज येते अंगावरी, वंदिन ते शिरी जाईन मागे. त्या तीर्थामध्ये आतापर्यंत जे काही साधू संत आलेत ना, त्यांची चरणरज लागलेली आहे ना, ती धूळ आपल्या कपड्याला लागावं. तीर्था त्या ठिकाणी स्नान असं करायचं. आणि हे त्या ठिकाणी जर केला, मग पहिल्यांदा त्या ठिकाणी पुंडलिकाचं म्हणजे कुणाचं दर्शन घ्यायचं? देवाचं नाही, पहिल्यांदा वैष्णवाचं दर्शन घ्यायचं. आणि वैष्णवाचं घेऊनच मग त्या ठिकाणी भगवंताचं घ्यायचं, तर ते तीर्थ खरं. आणि तसे वैष्णव देहू या गावामध्ये राहत होते आणि त्याच गावात चिंतामणी देवाचा एक जीव राहत होता. संत आणि जीव या दोघांच्या भक्तीविषयी सांगायला आलो तुम्हाला बरं का. संत आणि जीव. चिंतामणी देव हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्यांच्या आज्जा पंजापासून खूप मुखोद्गत केले होते, परंतु जीवच म्हणल्या जातं त्यांना. का? अभिमान भीतरी नागवड. अभिमान त्या ठिकाणी. आता इथं मी जर येणं गेला कोण गायन करतो, तर मी येणं गेल्या वाचन कोण करतो, तर म्हणलं की नाही अभिमान येतो. आणि हे झालं जीव. आणि साधू संतांचं तसं नसते. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तू आपुले तोची साधू ओळखावा, देव ते थेची जाणावा. दादा लोड शेडिंग आहे, मी महाराष्ट्रातलाच आहो. लगेच येते 2 मिनिटात. कुठंच लक्ष द्यायचं नाही, कुठंच. चिंतनाला आलं की नाही अजिबात लक्ष द्यायचं नाही. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, व्याघ्रण हे खाती सर्पदया. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी आणि त्या देहू गावामध्ये चिंतामणी देव राहत होते आणि तुकोबाराई राहत होते. आणि तुकोबाराई काय करायचे? तीर्थीची अपेक्षा स्थळी वाडा धर्म जाणावे ते वर्म बहुपुणे बहुबरी 80 भाविकांची जोडी काळ नाही घडी जात वाया. तीर्थाची अपेक्षा करावं म्हणजे तुकोबाराई, पण ज्या स्थळावर राहतात तिथं धर्म वाढायचा प्रयत्न करावा. करोनी चिंतन करावे. आणि का आपल्याला येडं वाकडं कसलं काही ना आचार लोकांना घ्यायचं आणि करायचं. जिथं राहतात तिथं धर्म जर वाढवायचा असेल तर. मग त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी ते काय होतं? ते पुण्य होतं. आणि तुकोबाराई तसे करायचे. त्यांचे जे काही 10-12 टाळकरी होते ना, आणि त्यांना घ्यायचे आणि दररोज संध्याकाळी एक पडकं मंदिर होतं पहिल्याच्या काळात. आता सलाब झाले सगळ्याच गावला. ह्या एक पण 30-40 वर्षाच्या अगोदर प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी मंदिरावर एक लिंबाचं झाड राहायचं. आणि कोण्या कोण्या गावाला त्या ठिकाणी आजूबाजूला पत्र राहायचे, कोण्या गावाला राहायचे बी नाहीत. तरी बी श्रावण महिन्यात पोथी त्या ठिकाणी सांगताना किंवा वाचताना लोक तिथं मावत नव्हते. आता एवढी सुविधा झाली, पण त्या ठिकाणी पोथी सांगणारा आणि वाचणाराच राहावं लागणार आहे की नाही. एवढा धर्म पुढे गेलाय आपला. लय धर्म पुढे गेलाय. देश तर लयच पुढे गेलाय. मला देश तर आता देश एवढा पुढे गेलाय, 1.5 लाखाच्या गाडीवर पोरं संडासला झाली. एवढी सुधारणा झाली आमच्या देशाची. पण प्रत्येक स्टेट मध्ये जाऊन पाहता आम्ही, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र,
प्रत्येक इस्टेटमध्ये अजून डबे घेऊन रोडला जायचं. सुधारणा झाली का? म्हणून त्या ठिकाणी काळाची गरज आहे. त्याच देहू गावामध्ये तुकोबाराच्या ठिकाणी असं त्या ठिकाणी टाळकरी घ्यायचे आणि चिंतन चालू ठेवायचे. मग हे चिंतन ज्यावेळेस चाललं थोडं 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 थोडं, आता कितवा दिवस आहे? 6वा. आज थोडं जास्त, आता उद्या थोडं जास्त येतात. आता कारण का परवा दिवशी संपत करमणूक जाती म्हणतात, होय नाही? आता कर्मणुकीला का म्हणणार, कसं का म्हणणार, पण येतात की नाही? मग ते इथे येणारे 8 प्रकारचे राहतात. मग त्या तुकोबारायचं कीर्तन जेव्हा चालू झालं की प्रत्येक माणूस तिथे यायचा आणि प्रत्येक माणूस त्या ठिकाणी आल्या. आता गावात कोणीच शिल्लक राहिलं नाही महाराज. आणि ते चिंतामणी देवाच्या पत्नीला रात्री एक स्वप्न पडलं. आता पतिव्रता स्त्रीला पडलेले स्वप्न कसं असते सांगा बरं, आणि केव्हा पडलेले खरं असते? पतिव्रता स्त्रीला ती 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जाणणाऱ्याची पत्नी होती. तिला रात्री स्वप्न पडलं आज. आता आज रात्री स्वप्न जर पतिव्रता स्त्रीला जर पडलं तर त्या ठिकाणी उद्या काय घडते सांगा बरं. तुम्ही सगळे शास्त्र ऐकणारे आहात. माझ्या कीर्तनात हसायला मिळणार बर का, हसायला मिळणार. आता तुम्ही म्हणजे हे महाराज कुठून आणले होता रे? गावातल्या सगळ्याचा सोय राहावर त्याच्यात काय होय? फॅमिली चर्चासारखं बोलायचं होय? सांगा बरं, काय विचारलो तुम्हाला? काय विचारलो? हा, पतिव्रता स्त्रीला जे पडणारं स्वप्न आज जे पडलं संध्याकाळी, ते उद्या कुणासाठी त्या ठिकाणी घातक आणि शुभ आणि अशुभ असतं सांगा बरं? कुणासाठी पतिव्रता स्त्रीला पडलेले स्वप्न कुणासाठी शुभ आणि अशुभ असतं सांगा? आता रामायण आहे तर तुमच्याकडं, भागवत आहे, सगळंच आहे. आता स्वप्नाचं माहित नसेल तर मग आता तुम्ही रामायण लावून काय फायदा? पतिव्रता स्त्रीला पडलेले स्वप्न कुणासाठी चांगलं असतं? वाईट असो या चांगलं असो, पण कुणासाठी असतं? पतीसाठी. करेक्ट आन्सर. ओके, थँक्यू. बरं का, कुणासाठी चांगलं असतं? पतीसाठी. उद्या पतीला काय घडणार आहे, शुभ आहे का अशुभ आहे, त्या पत्नीला पडलेल्या स्वप्नावरून त्या ठिकाणी सांगलं जातं. आणि मंदोदरीला तेच स्वप्न पडत होतं. सकाळी रावणाला सभेमध्ये तेच सांगत होते. दररोज जे स्वप्न पडलं ते येऊन सांगायची, ते दिवस तो तसा वापरायचा. पतिव्रता स्त्रीचे गुणधर्म आहेत. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव. तसं चिंतामणी देवाच्या पत्नीला त्या ठिकाणी रात्री स्वप्न पडलं होतं. आपल्या घरी त्या ठिकाणी एक वारकरी आलेले आहे आणि त्या वारकऱ्याच्या त्या शुभ चरणानं आपणाला कोण्यातरी दैवताचं त्या ठिकाणी काय दर्शन घडलेले आहे. न भूतो न भविष्य असा सोहळा चाललेला आहे. हे त्या दिवशी त्या ठिकाणी स्वप्न पडलं आणि तिने सकाळी पतीला म्हणली, अहो एक सांगू का? काय? काही नाही म्हणले, त्या ठिकाणी मला रात्री शुभ स्वप्न पडलेले आहे आणि काही ना काही आपल्यासाठी त्या ठिकाणी योग्य काळ आलेला आहे. म्हणजे योग्य काळ. कुणाची पत्नी म्हणली हो? हळीच्या बालाजी महाराज का? चिंतामणी देवाची. थोडं जाग्यावर राहत जावा. मग चिंतामणी देवाची पत्नी म्हणली, काही ना काही आपल्याला शुभ योग आहे हे शास्त्र सांगते आणि मला शुभ स्वप्न पडले. वारकरी जेव्हा आले म्हणजे काही ना काही आमचे शुभ आहे. आणि संध्याकाळी गावात आता माझ्याच करमणुकीला कोणीच राहिलेले, गावामध्ये कोणीच राहत नाही. आणि मी त्या तुकारामच्या कीर्तनाला जाऊ का? हो, तुकाराम महाराज म्हणत नव्हते बरं, तुकाराम. त्या तुकारामच्या कीर्तनाला जाऊ का? आता त्यावेळेस त्या ठिकाणी त्या चिंतामणी देवाची तळपायाच्या मस्तकाला गेली. महाराज काय म्हणलेस? मोठ्या आवाजात. बायको पुढे घुरघुरतात. पहिलेच, आता नाही. आता घुरघुऱ्याला जमणार. पहिलेच मिळणार गेल्यात. आता घुरघुरल्या तर खरंच नाही. घुरघुर नका पोरावा आता इथून पुढे. हा बर का? काय म्हणलीस? काय ना, तुकाराम महाराजच्या कीर्तनाला जाऊ का? हो म्हणले. त्या ठिकाणी कीर्तनाला सगळेच लोक चालेत, गल्लीत कोणीच बाया राहत नाहीत, मी जाऊ का? त्यांनी म्हणले, येडी म्हणले त्या तुकारामचा आजा पंजा बाप कोणतर त्या ठिकाणी देवाची पूजा केली का? कधी काही केले का? त्यांनी 3-3 दिवस आंघोळ्या केलेली माणसं नाहीत. हा,
आणि आमच्या घरात 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण अनेक पिढ्यापासून त्या ठिकाणी अनुभव घेतलेले लोक आहेत. आणि अनुभव घेतलेल्या लोकांना त्या ठिकाणी आणि तिथं जाऊन त्या ठिकाणी ज्याच्याकडे काहीच अनुभव नाही तिथं वेळ का बर्बाद करायचा म्हणजे जायचं नाही. पण 3 हट्ट श्रेष्ठ आहे जगामध्ये, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री. मग परत दुसऱ्या दिवशी तिनं अहो मी कीर्तनाला जाऊ का, पुन्हा त्यांनी रागाला आले. परत तिसऱ्या दिवशी अहो खरंच मला करमत नाही, कोणीच त्या ठिकाणी शेजारची बाया त्या ठिकाणी गल्लीत नाहीत. 10-11 वाजेपर्यंत येईना गेलेत. आता तेव्हा 10-11 वाजत नव्हती महाराज, तेव्हा 2 पार रात्र होती, न्याहारीची येळ होती, दुपारची येळ, आव सोडायची येळ, होय की नाही, 3 पार 3 सांज पहिलंची टाइम. तिने म्हणली 2 पार रात्र पत्र कोणीच दिसना गेले आणि मला करमत नाही, जाऊ का. त्यांनी म्हणले त्या ठिकाणी एका प्रश्नाचं उत्तर दररोज जर 3 वेळ जर त्या ठिकाणी 3 दिवस सारखा एक माणूस विचारला का नाही, त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्या मागे काहीतरी दडलेले आहे, शाण्यानं ओळखायचं असतो. शाने कोई इशारत कापी. मग त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी त्यांनी म्हणले हे बघ म्हणते जा हरकत नाही, पण एक काम कर म्हणते, पहिल्यांदा मी तुकारामची परीक्षा घेतो आणि तुकाराम जर माझ्या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर मग तू जा. त्यावेळी तिला आनंद वाटला, कसं का असणार जा म्हणले. मग त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणले त्या ठिकाणी आता उद्या परीक्षा घ्यायची, तुक भरायची. मग आता चिंता नावाचा अग्नी कुणाला जातो, चिंता नावाचा अग्नी शरीराला, जिवंत माणसाला जातो आणि चित्ता नावाचा अग्नी मेलेल्या माणसाला. रात्रभर झोप आली नाही त्यांना. काय प्रश्न विचारावा तुकारामला, कोणता प्रश्न विचारावा. उद्या तर त्याला त्या ठिकाणी परीक्षेत त्या ठिकाणी मी परीक्षा घ्यायचं ठरवलो आणि पत्नी तर त्या ठिकाणी संध्याकाळी उद्या जातोच म्हणती, तिला त्या ठिकाणी उत्तर देण्यापर्यंत अगोदर तुकारामला काय प्रश्न विचारावा. मग त्यांनी त्या ठिकाणी ठरवले. पहाट झाली, त्यांना सुचलं काही नाही, म्हणले त्या चिंतामणी देवाच्या घरी दररोज त्या ठिकाणी पंगत बसायची महाराज. कोणाची पंगत, ब्राह्मणांची. त्यांच्या गावात जेवढे ब्राह्मण होते तेवढे येऊन त्या ठिकाणी पंक्तीला बसायचे. मग त्यावेळेस त्या ठिकाणी सकाळी सकाळी वट्ट्यावर थांबले, मुखमार्जन करीत होते. तुकोबाराची वाट भंडाऱ्याला जायची तिथून होती आणि तेवढ्यामध्ये त्यांनी म्हणले ए तुकाराम, तुकोबारायचं कसं होतं, पडली वळण इंद्रिया सकळ भावतो निराळा, विठ्ठल म्हणले तुकोबाराय असं बघितले, आज दुपारी आमच्या घरी जेवायला ये. तुकोबाराय विठ्ठल म्हणले निघून गेले बर का. आणि भंडाऱ्यावर गेले. चिंतन तुकोबारायचं का आपल्यासारखं नव्हतं. एकदा जर त्या ठिकाणी देहभान विसरून जर चिंतन करणारे ना 3-3 दिवस चिंतन चालायचं महाराज. आता आम्ही 3 घंटे कशाला, 2 घंट्याच्या वरी गेलं तर संपलं. मग त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी ती गेली भंडाऱ्यावर, पण त्या दिवशी चिंतनामध्ये ती विसरून गेले. त्या चिंतामणी देवानं काय बोलले काय नाही त्यांनी भानावर नव्हते, विसरून गेले. चिंतनामध्ये त्या ठिकाणी तो दिवस वाया गेला. परत दुसऱ्या दिवशी हे तुकाराम आज आमच्या घरी जेवायला ये. तुकोबाराय विठ्ठल म्हणले निघून गेले. परत दुसऱ्या दिवशी विसरून गेले. परत तिसरा दिवस उजाडला आणि तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी थोडं मोठ्या आवाजात हे तुकाराम, विठ्ठल, अरे आमच्या घरी आज दुपारी जेवायला ये. विठ्ठल म्हणले. तुकोबाराय जाताना थोड जागृत अवस्थेत आले. त्यांनी म्हणले 3 दिवस झाले एकच प्रश्न एक माणूस करतोय, म्हणजे आज नक्की जेवायला जायचं. पण किती वाजता पंगत काय नाही काहीच माहित नव्हतं तुकोबारायला. नकळता सांगे नकळता बर का. इथं त्या तुकोबारायला काही सांगायची गरजच नव्हती. मग त्यांनी त्या ठिकाणी लवकर पूजा आटोपले आणि तुकोबारायला तेवढं म्हणले. तुकोबाराय भंडाऱ्याला निघून गेले आणि इकडे त्या ठिकाणी चिंतामणी देव काय केले, तवाचा काळ होता, सोच्यासाठी मळ्यामध्ये गेले. गावाच्या जवळ राहत होतं मळा, मोठ्या लोकांची शेत बघितली. इथल्या बोलायला नाही, मला गावाला वापस जायचंय. तिथल्या चिंतामणी देवाचं गावच्या भोवताली शेत होतं आणि मळ्यात गेले. त्या ठिकाणी सोच्या करून येता येता वांग्याच्या फडामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या काय पडलं होतं, गवत. त्यांनी म्हणले आता त्या ठिकाणी माणसाला घरी गेल्याच्या नंतर सांगावं आणि या फडामध्ये गवत पडले, 4 रोजगारचे बाया घ्या आणि ते गवत काढून सांगावं म्हणले. त्या ठिकाणी ते आले आणि विसरून गेले. घरी आल्याच्या विसरले आणि विसरल्याच्या स्नान झाली, पूजेला बसले. ऋग्वेदाचा अभ्यास चालू होता
आणि तेवढ्यामध्ये अर्धा अध्याय संपला की त्यांचं चित्त कुठं गेलं. मन लय चंचल आहे माणसाचं. सूर्याचे किरण पृथ्वीतलावर येण्यासाठी 10 सेकंद लागतात, त्याच्या 10 पटीनं मन चंचल आहे. मनाला पहिल्यांदा ब्रेक लावावं लागतं. इथं तुम्ही बसला, तुमचं मन कुठं कुठं चालेल याचा अंदाज नाही, होय की नाही. आता बाहेर लांब जाणारे म्हणत असतील, महाराज जल्दी सोडल्या बरं होतं, आम्ही लवकर जात्या, मन तिकडं. आणि जर जात्या लवकर गोष्ट खरी आहे, पण आमच्या अजितदादा सारखं जर गेल्या तर नाही देहाचा. मग इथला काळ किती छान आहे. ऐका गा हे अवघे जण, शुद्ध मन ते हित अवघा काळ नव्हे, जरी समयावरी